नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपला सोमवार म्हणजे भाषेचा तास. आपण मागच्या तासाला काय पाहिलं तर आपण धरतीची आम्ही लेकरं ही कविता मी तुम्हाला पाठवली होती. व्हिडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या आणि त्या तुम्ही पाहिल्या असतीलच. त्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल, त्याच्यातले शब्दार्थही त्याच्यामध्ये होते आणि ते तुम्ही मला लिहूनही दाखवले. व्हेरी गुड. ती कविता तुम्ही पाठ केलेली असेलच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला कविता वगैरे जर दिलेल्या असतील किंवा पाठांतराचा छोटासा भाग असेल तर तो तुम्ही तेव्हाच्या तेव्हा पाठ करत जा, म्हणजे तुमचं ओझं वाढणार नाही. कारण आपले आता विषय वाढलेले आहेत, त्यामुळे रोजचा अभ्यास रोज करा, रोज पूर्ण करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर त्या सगळ्या अभ्यासाचं ओझं पडणार नाही. बरं ठीक आहे, आता आपला व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही आहे, म्हणून मी आता या दुसऱ्या आपल्या भाषेच्या तासाला आपल्या पाठातली दुसरा धडा जो आहे, गोष्ट आहे बोलणारी नदी. ही बोलणारी नदी ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा व्हिडिओ पाठवणार आहे यूट्यूबवरचा, तर तो तुम्ही सर्वांनी पाहायचा आहे. आता ही जी बोलणारी नदी गोष्ट आहे, ही गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आता हा जो धडा आहे, हा धडा किंवा ही जी गोष्ट आहे ती संवादात्मक आहे. म्हणजे हा नुसता माहिती धडा नाही, तर याच्यामध्ये काही व्यक्तिपात्र आहेत. ही व्यक्तिपात्र काय करत आहेत, एकमेकांमध्ये संवाद करत आहेत आणि त्या संवादातून आपल्याला एक गोष्ट सांगत आहेत किंवा ती गोष्ट आपल्याला समजते त्या संवादातून. तर धड्याचं नाव आहे बोलणारी नदी. आता बोलणारी नदी हे धड्याच्या नावावरूनच तुम्हाला समजत असेल की तुम्ही म्हणाल, अरे नदी बोलते का? नदी बोलते का? ती आपल्यासारख्या विचार मांडते का? तर नाही. तर ही काल्पनिक अशी ही बोलणारी नदी अशी ही गोष्ट आहे. बाकीचे जे पात्र आहेत ते बोलणारे आहेत, परंतु नदी ही काही बोलत नाही. त्यामुळे ही बोलणारी नदी कशी नेमकी बोलली आहे ती ह्या कथेमध्ये सांगितलेली आहे. या गोष्टीमध्ये नीला, लीला, त्यांची आई, माई म्हणजे त्यांची आजी, भोला मामा आणि नदी अशी पात्र दाखवलेली आहे. आता ही बोलणारी नदी ही गोष्ट एका लीला नावाच्या मुलीची आहे. ही लीला नावाची मुलगी ही तुमच्यासारखीच इयत्ता 4मध्ये शिकणारी आहे. ही जी मुलगी आहे ही जरा स्वभावाने खोडकरच आहे. आता आपल्या वर्गात जशी काही मुलांना खोड्या काढण्याची, दुसऱ्यांच्या खोड्या काढण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो, तशा या लीलाला दुसऱ्यांची खोडी काढण्यामध्ये आनंद मिळायचा. तिला कोणाला त्रास द्यायचा नसायचा, पण तरीसुद्धा खोडी काढण्याची मात्र तिची हौस होती, तिला आवड होती. आता सुरुवातीला काय झालं की ह्या लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला. बर्फाचा गोळा म्हणजे जसा तो गोळा गाडीवर बघा गोळा मिळतो, तो बर्फ घासून त्याचा गोळा बनवून आपल्याला खायला देतात, तसा गोळा ह्या लीलाला खाण्याची इच्छा झाली. म्हणून तिने तुमच्यासारखीच तिच्या आईची सुद्धा परवानगी मागितली. आई मला की नाही बर्फाचा गोळा खायचा आहे, मी खाऊ का? तर आई म्हणाली, नाही बाई नको खाऊ. मग तिने ताईला विचारलं, ताई पण म्हणाली बर्फाचा गोळा खायचा नाही. मग तिने तिच्या आजीला विचारलं, माईला विचारलं, आजी मी बर्फाचा गोळा खाऊ का गं? तर आजी तर तिला म्हणाली, नाही हा, तू बर्फाचा गोळा खाऊ नकोस आणि त्या खाल्लास तर मग तुझा घसा दुखेल आणि तो बर्फाचा गोळा अगदी त्याचं सगळं पाणी तुझ्या नाकातच गोळा होईल, म्हणजे तुला सर्दी होईल, असं तिने आजीने सांगितलं. पण लीलाला मात्र बर्फाचा गोळा खायचा होता. मग आता कोणाला बरं विचारावं? म्हणून ही जी लीला आहे तिला एक युक्ती सुचली आणि ती एका त्यांच्याच गावामध्ये असणाऱ्या नदीकडे गेली आणि नदीला कशी म्हणाली की आता नदीशी ती बोलायला लागली. आता नदी काही बोलते का? नाही. पण तरीसुद्धा तिने तिचे विचार तिने स्वतःच मांडलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तिने विचारलं नदीला, अगं नदी मला ना बर्फाचा गोळा खायचा आहे, पण आईने, ताईने आणि माईने गोळा नको खाऊ असं म्हटलं आहे. आता मी काय करू? आता नदी काही थोडीच बोलणार आहे? नाही बोलणार. मग नदीचेच वाक्यही स्वतः म्हणाली, अगं आई, ताई आणि माईपेक्षा मोठी कोण? नदीबाई. मग तू असं कर, मी नदीबाई मोठी आहे ना, मग माझं ऐक, तू गोळा खा, असं ती म्हणाली. झालं. आता तिने आपली इच्छा पूर्ण केली, गोळा खाल्ला. ती बर्फवाल्याकडे गेली आणि तिने तो गोळा खाल्ला. आता पुढे काय झालं
ती काही म्हणजे याचा अर्थ आईचं ऐकली नाही, तिने तिला करायचं होतं तेच केलं. नंतर थोडे दिवस काही निघून गेले. थोड्या दिवसानंतर लीलाला शाळेत जाण्याचाच कंटाळा आला. मग शाळेत जाण्याचा कंटाळा आला म्हणून तिने आईची परमिशन घेतली. आई मी आज शाळेत नको ना जाऊ, चालेल ना? आई म्हणली नाही, शाळेत गेलंच पाहिजे तुला. असं कसं शाळेत नाही जाणार तू? जा हां शाळेमध्ये. ताई पण म्हणाली नाही शाळेत गेलंच पाहिजे. मग तिने आजीला विचारलं, आजी मला आज कंटाळा आला आहे, मी आज शाळेत जात नाही. पण आजीने तिला सरळ सांगितलं, जर तुला सुखी जीवन जगायचं असेल, तुला मोठं व्हायचं असेल तर शाळा बुडवू नकोस, तू शाळेत जा आणि अभ्यास कर भरपूर, आणि तसा अभ्यास केला तरच तू शिकून मोठी होशील आणि आयुष्यात तुझ्या सुखी होशील. आता हे सगळं सांगितलं तरीसुद्धा लीलाच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. लीलाला दांडीच मारायची होती, शाळेत जायचंच नव्हतं काही केल्या. मग आता काय करणार? तर ती नेहमीप्रमाणे पुन्हा नदीबाईकडे गेली आणि नदीबाईला विचारलं, नदीबाई मला आज शाळेमध्ये जायचा कंटाळा आला आहे, मी काय करू? तर नदीबाई म्हणाली, नेहमीसारखीच, ताई आणि माईपेक्षा कोण मोठी आहे? नदीबाई मोठी आहे. तुला कंटाळा आला आहे ना, तर तू शाळेत जाऊ नकोस. म्हणजे पुन्हा एकदा लीलाने स्वतःला जसं हवं होतं तसं नदीची वाक्य स्वतःच बोलली आणि स्वतःचं समाधान करून घेतलं आणि ती शाळेत काही गेली नाही. ती नदीकाठच्या त्या आवारामध्ये खेळत बसली. झालं. इथे घरी सगळ्यांना समजलं की लीला शाळेमध्ये गेली नाही. जशी तुमची मोठी भावंडं तुमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये असतात आणि तुम्ही अभ्यास नाही केला तर टीचर्स त्यांची तुम्ही अभ्यास नाही केला तर तक्रार सांगतात, बरोबर की नाही, की तुझ्याच लहान भावाने अभ्यास केला नाही वगैरे. तशीच बातमी लीलाची बहीण नीला होती. त्या नीलाला शाळेतनं समजलं की लीला काही आज शाळेत आली नाही. मग नीलाने घरी येऊन आईला सांगितलं, आजीला सांगितलं की आज काही लीला शाळेत शेवटी आलीच नाही, ती तिथेच नदीकाठच्या आवारात खेळत बसली. आता नीला म्हणजे तिची ताई, आजी आणि आई या तिघींनी पण ठरवलं, ही मुलगी काही स्वतःचा हट्टच पूर्ण करते, हिची काही खोड्या काढण्याची सवय जात नाही, आपण हिला चांगला जरा धडा शिकवूया. मग संध्याकाळी लीला घरी आली, पण तरीसुद्धा तिघींनी तिला काहीही सांगितलं नाही, काही विचारलं नाही, काही सांगितलं नाही आणि तिघीही जणी शांत बसल्या. काही दिवस निघून गेले आणि मग नीलाचे मामा भोला मामा, त्याचं नाव आहे भोला, हा भोला मामा त्यांच्याकडे आला. जो त्या भोला मामा ज्या दिवशी आला त्या दिवशी लीला शाळेत जात होती, म्हणजे शाळेला काही सुट्टी नव्हती, त्यामुळे लीला शाळेत जायलाच निघाली होती. तेवढ्यात भोला मामा आला. मग तिने वाटेतच विचारलं, अरे भोला मामा मी आता शाळेत जाते, पण तू माझ्यासाठी खायला काय बरं आणलं आहेस? आता कसं आपण आपल्या मामाला किंवा मावशीला विचारतो, तू माझ्यासाठी काय आणलंस? किंवा आपल्या आजी आजोबा गावाहून आले तर आपण विचारतो, तू माझ्यासाठी काय आणलंस? तर तसं विचारलं तर भोला मामा म्हणाला, अगं मी तुझ्यासाठी 16 पेढे आणलेत आणि ते सुद्धा बदामी पेढे आणलेत, बदामी. लीला खूप खुश झाली, अरे वा, मामाने माझ्यासाठी बदामी पेढे आणलेत. पण आता काही तिच्याकडे सध्या वेळ नव्हता, ती शाळेत निघाली होती. तर ती म्हणाली, संध्याकाळी मी शाळेतून आली की मग आपण बोलूया आणि मी ते पेढे नंतर खाईन, आता मी शाळेत जाते. आता लीला शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर तिचं लक्ष त्या बदामी पेढ्यांकडेच होतं की आता मी घरी जाणार आणि आईकडनं ते बदामी पेढे घेणार आणि ते मी पेढे खाणार. संध्याकाळी शाळा सुटली तशी ती लीला घरी आली. घरी आल्यानंतर तिने आल्या हातपाय धुतले वगैरे आणि आईला पहिल्यांदा पेढ्यांची मागणी केली. आईला म्हणाली, आई मला मामाने आणलेले ते बदामी पेढे दे ना. तर आई म्हणाली, हो ते बघ त्या शिंकाळ्याच्या बुट्टीत ठेवले आहे, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत एक डबा आहे, तिथे मी ठेवलेले आहेत. आता शिंकाळं म्हणजे काय, तर दोऱ्यांपासून बनवलेला एक पिशवीसारखाच असतो किंवा एक आपण त्याला काय म्हणू शकतो, तो एक दोऱ्यांनीच विणलेला एक काय असतो तर जाळं असतं. असं त्या जाळ्यामध्ये आपण कांदे बटाटे जुनी माणसं किंवा काही डबा किंवा टोपलं आपल्याला ठेवायचं असेल तर ते ठेवता येतं. आणि बुट्टी म्हणजे काय तर बांबूची एक टोपली असते, त्या टोपलीमध्ये आईने ते पेढे ठेवले होते. आता लीलाने ते पेढे घेण्यासाठी ती बांबूची टोपली काढली, ते शिंकाळ्यातली टोपली काढली आणि तिने पाहिलं तर त्यात काही पेढे नव्हते. तर लीला म्हणाली, अगं आई पेढे कुठे आहेत, मला पेढे दे ना, ह्याच्यात तर पेढे नाही आहेत. मग आईने नीलाला बोलवलं, म्हणजे तिच्या ताईला बोलवलं आणि ताईला विचारलं की अगं ते पेढे ठेवले त्याच्यात ते काय झाले?
तर नीला म्हणाली, मी खाल्ले ते पेढे. तू इतके पेढे खाल्लेस? नाही, त्यात 16 पेढे होते. 8 पेढे मी खाल्ले आणि मग 8 पेढे काय झाले? आईने विचारलं. 8 पेढे मी नदीला दिले. नदीला दिले? बदामी पेढे तू नदीत टाकलेस, नदीला दिलेस, मूर्ख कुठली, असं आई तिला कोणाला म्हणाली? नीलाला म्हणाली. मग झालं, आता पेढे नदीत टाकले म्हटल्यावर लीला म्हणाली, आई नाही, नीला म्हणाली, अगं लीलाशी कशी नदी बोलते, तशी नदी माझ्याशी पण बोलली आणि ती म्हणाली, नीला गं नीला, पेढे आहेत 16, तर काय कर, तू मला 8 दे आणि 8 तू घे. म्हणून मी नदीला 8 पेढे देऊन टाकले आणि 8 पेढे मी खाल्ले. त्याबरोबर हे वाक्य जेव्हा नीलाताई बोलली तेव्हा लीलाच्या डोक्यात प्रकाश पडला की मी जे काही सांगते ते पितळ उघडं पडलं आहे किंवा मी जे खोटं बोलते ते आईला आणि ताईला समजलेलं आहे. तर ती म्हणते की लीला चिडली आणि म्हणाली, लीलाला कळलं की माझी खोडी माझ्यावरच उलटली. जसं मी सांगत होती की नदीने मला सांगितलं शाळेत जाऊ नको. नीला म्हणाली, जसं लीलाला सांगितलं शाळेत जाऊ नको, बर्फाचा गोळा खा, तसं नदी मला पण म्हणाली, तू ते 8 पेढे मला दे आणि 8 पेढे तू खा. मग झालं, लीलाला समजलं की तिची खोडी तिच्यावरच उलटली. आता काय बरं करावं? मग तिने थोडा वेळ काय केला, विचार केला आणि ती म्हणाली, ताई आई माई समजलं ग बाई, ताई आई माई समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. म्हणजे आता मी असं खोटं वागणार नाही. तिला समजलं की नदी काही बोलत नाही आणि खोटं बोलते, मी आता नदीबरोबर काही बोलायला जाणार नाही. असं कोण म्हणाली? लीला आईला, तिच्या ताईला, माईला म्हणजे आजीला म्हणाली. आलं का लक्षात? आणि मग आजी हसत हसत घरात गेली आणि मग तिला घरातनं जाऊन डब्यातले बदामी पेढे खायला आणून दिले आणि मग त्यांना खेळायला जायला सांगितलं. आणि मग अशा प्रकारे या गोष्टीद्वारे लीलाची जी काही खोडकर स्वभावाची जी ही मुलगी होती, ह्या मुलीची खोड तिच्यावरच उलटली आणि तिला समज मिळाली की आपण अशा खोड्या काढता कामा नये. अशी ही आपली ह्या पाठातली बोलणारी नदी ही गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही वाचायची आहे. तुमच्याकडे PDF पुस्तक असेल किंवा आज तुम्हाला पुस्तकं मिळालेली आहेत, भाषेची सर्वांना मिळालेली आहेत, तर ते पुस्तक उघडायचं आहे, बोट ठेवून ते पुस्तकाचं वाचन, पाठाचं वाचन नीट करायचं आहे. कारण पुस्तकामध्ये भरपूर पाठामध्ये विरामचिन्ह दिलेली आहेत. जेव्हा एखादा संवाद असतो तेव्हा तो संवाद कसा वाचावा, तर त्याची मी एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला पाठवणार आहे आणि मी एक छोटासा एक परिच्छेद तुम्हाला त्यातला वाचून दाखवते. म्हणजे तो कसा वाचायचा, नुसता सरळ आपला वाचायचा म्हणून वाचायचा असं वाचायचा नाही, तर आपण कसं वाचन करायचं, तर ते वाचनसुद्धा मी एक अर्ध्या पाठाचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वांना ही गोष्ट समजली असेल, ती गोष्ट सर्वांनी वाचायची आहे आणि पुढचा व्हिडिओ मी पाठाच्या वाचनाचा सांगणार आहे.